तसं पाहिले तर आपण बऱ्याच ठिकाणी महादेवाच्या मंदिराला भेट दिलेली आहे, पण जर मंदिराचा आकारच महादेवाचा महिमा सांगत असेल तर तुम्हाला कसं वाटेल? कर्नाटकातील कोलार जिल्ह्यात जगातील सर्वात उंच शिवलिंग आहे. लाखो शिवलिंग आहेत. ते त्यांच्या भक्तांच्या शिवभक्तीची अनोखी कहाणी सांगतात. चला तर मग स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल द ट्रॅव्हलरमध्ये आणि दर्शन करूया अशाच एका अनोख्या मंदिराचे. आज आपल्या ट्रिपचा 7वा दिवस. तर आता आपण कर्नाटक राज्यातील कोलार या जिल्ह्यातील कामसंद्रा या गावात आलेलो आहे. हे गाव बँगलोरपासून 98 किलोमीटर असून तिथपासून इथपर्यंत यायला साधारणतः 2.5 तास लागतात. तर या ठिकाणी कोटिलिंगेश्वरा हे महादेवाचं मंदिर आहे. ते मंदिर आपण ट्रॅव्हल करायला आलेलो आहोत. तर चला तर घेऊया आपण महादेवाचं दर्शन कोटिलिंगेश्वराचं. पाहूया काय हिस्ट्री, ऐतिहासिक हिस्ट्री काय आहे, काय वैशिष्ट्य आहे या मंदिराचं. आज आपण ज्या पवित्र ठिकाणी आहोत ते कोटिलिंगेश्वर धाम आहे. असं म्हटलं जातं इथे 1 कोटीपेक्षाही जास्त शिवलिंगाची स्थापना केली गेलेली आहे. आपण जेवढा पण एरिया पाहत आहोत मला वाटतं 2 ते 3 एकर एरिया असावा. चारही बाजूला सगळीकडेच शिवलिंग दिसत आहेत. कोटिलिंगेश्वर म्हणजेच 1 कोटी शिवलिंग हे जगातील सर्वात उंच शिवलिंग असलेले मंदिर आहे. या मंदिरात 90 लाखांपेक्षा जास्त शिवलिंग स्थापित केले गेलेले आहेत. हे मंदिर विविध आकाराच्या शिवलिंगाच्या दानासाठी खुले आहे, ज्यावर देणगीदाराच्या नावासह शिवलिंग स्थापित केले जाऊ शकते. आपणही कधी आपल्याला जर वाटलं या ठिकाणी शिवलिंग दान करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी शिवलिंग दान करू शकता. आपल्याला ह्या सर्व शिवलिंगाचे जे दर्शन घडत आहेत हे सर्व शिवभक्तांनी दान केलेली शिवलिंग या मंदिरात स्थापित केली गेलेली आहेत. हे नवस बोलण्याचं वृक्ष आहे. या ठिकाणी आपण नवस बोलून नवसाचा धागा बांधला तर आपला नवस पूर्ण होतो. ज्या शिवभक्तांचा नवस पूर्ण होतो ते शिवभक्त इथं शिवलिंगाची स्थापना करत असतात. त्यामुळे दिवसेंदिवस इथे शिवलिंगाची संख्या वाढत आहे. ज्या ज्या भक्तांनी या मंदिराला शिवलिंग दान केलेले आहेत त्या भक्तांचे त्यांच्या नावासहित या मंदिरामध्ये शिवलिंग स्थापित केली गेलेली आपल्याला पाहायला मिळतात. आणि एकाच ठिकाणी एवढ्या साऱ्या शिवलिंगाचे दर्शन करायला मिळणे म्हणजे हे आमचे सौभाग्यच म्हणावे लागेल. हे धाम खूप प्रसिद्ध असून मोठ्या प्रमाणात लोक दर्शन करण्यासाठी येत असतात. शिवरात्रीलाही खूप मोठा उत्सव साजरा होत असतो. 1 करोडपेक्षाही जास्त शिवलिंग असलेल्या तसेच जगातील सर्वात उंच शिवलिंगाचे आपण दर्शन करत आहोत. 108 फूट उंच शिवलिंग आणि 36 फूट उंच भगवान नंदी हे मंदिराचे मुख्य आकर्षण आहे. या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या आकाराचे शिवलिंगही पाहायला मिळतात. शिवरात्री हा महादेव शिवाला समर्पित असा सण आहे. या मंदिरात दररोज भाविक दर्शन करून जात असले तरी महाशिवरात्रीला लाखो भाविक दर्शन करून जात असतात. या ठिकाणी आपल्याला प्रथम पूज्य गणपती बाप्पाचेही दर्शन करायला मिळते. जाणकारांकडून या मंदिराचा इतिहास असा समजतो की भगवान इंद्र यांना गौतम नावाच्या महापुरुषाने शाप दिला होता. तर त्यांनी त्या शापापासून मुक्ती मिळवण्यासाठी भगवान इंद्र यांनी या मंदिरात शिवलिंगाची स्थापना केली आणि 10 लाख नद्यांच्या पाण्याने या शिवलिंगाचा अभिषेक केला होता. तेव्हापासून ते शिवलिंग येथे स्थापित झालेले आहे. आपण कधी कर्नाटक बँगलोर या भागात आलात तर या मंदिराला नक्कीच व्हिजिट करा. कोटिलिंगेश्वराचं दर्शन करून बाहेर आल्यानंतर या ठिकाणी लहान मुलांसाठी खेळणी, वेगवेगळ्या प्रकारची खेळणी आहेत. तर तुम्ही तर लहान मुलांना खेळणी घेऊ शकता. छोटंसं मार्केट आहे चांगलं. आताच आम्ही कोटिलिंगेश्वराचं दर्शन करून बाहेर आलेलो आहे. तर दर्शनाचा अनुभव खूप छान आहे. तुमचा पण अनुभव सांगा काय. तर आम्हाला पण खूप छान वाटलं आणि मध्ये जाऊन खूप छान असं प्रसन्न वातावरण आहे. तर जनरली आपण मंदिरमध्ये 1 किंवा 2 पिंड बघतो, त्याहून जादा बघत नाही. पण इथे आम्ही आज ऑलमोस्ट 1 कोटीपर्यंत आम्ही आज पिंड बघितले आहेत तिथे. आणि इथे शॉर्ट्स अलाउड नाही आहे. इथं कुर्ती आणि लेगिन्स असा फुल ड्रेस असेल तरच मंदिरात एंट्री करून देतात. तुम्ही जर बँगलोरच्या नियर बाय येणार असाल तर नक्की या प्लेसला व्हिजिट करा. मंदिर खूप छान आहे.
आता यानंतर आम्ही बँगलोरमधील नंदी हिल्सला चाललेलो आहोत, तर भेटूया नंदी हिल्सला. फक्त जेव्हा आपण मंदिरमध्ये येतो तेव्हा लेडीज आणि जेंट्स तर यांच्यासाठी कंपल्सरी नीट पूर्ण युनिफॉर्म फुल ड्रेस पाहिजे, फुल तर लेगिन्स जेव्हा- पाहिजे, फुल लेगिन्स पाहिजे खाली. तू काय मध्ये बोलते त्याचं बोलते तर तू सांग. अरे लेडीज हा तू सांग. लेडीज असतील नॉर्मल सलवार कुर्ता घालायचा म्हणजे नाही, शॉर्ट्स full dress, जीन्स full- वगैरे नाही आला जीन्स. तुम्हीच बोला. जीन्स चालतंय. तुम्हीच बोला, तुम्ही बोला. ऐका ड्रेसचं तुम्ही शॉर्ट्स बोला. अलाउड नाही. तुम्ही बोला खूप छान. तुम्ही बोला खूप छान. तर येताना जरा प्रॉपर ड्रेसअप होऊनच या प्रॉपर मंदिरमध्ये. समजतं सगळ्यांना. शॉर्ट्स नाही घालायचे, फुल ड्रेस पाहिजे, लॉंग ड्रेस पाहिजे. असं नका बोलू. प्रॉपर ड्रेस नव्हता घातला मग काय समज. शॉर्ट्स असं बोला की फुल ड्रेसमध्ये फुल फुल पाहिजे, फुलचा उल्लेख पाहिजे होता. प्रॉपर फुल ड्रेस पाहिजे. करू काय